क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 13 मेचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर कोणती पण परीक्षा असो त्यासाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे मे मधले महत्त्वाचे दिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मे मध्ये जे महत्त्वाचे दिवस आहेत त्याबद्दल माहिती पाहणार आहोत. एक्झाम पॉईंट ऑफ अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे आणि येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्नाची सिरीज आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमी चॅनलच्या माध्यमातून मिळेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेलेला प्रश्न, सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश संख्या सुधारणा विधेयक 2026 अनुसार सरन्यायाधीशसह सर्वोच्च न्यायालयाचे एकूण न्यायाधीशाची संख्या किती होणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे 38 एवढी होणार आहे सरन्यायाधीशसह. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आजचे प्रश्न पाहूया. लँड टायटलिंग ॲक्ट लागू करणारे देशातलं पहिलं राज्य कोणते ठरणार आहे? तर तो आपला महाराष्ट्र राज्य ठरणार आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर याची रिलेटेड प्रश्न, लँड टायटलिंग ॲक्ट या कायद्यामुळे राज्यातील अंदाजे किती कोटी जनतेची मालमत्तेची अधिकृत नोंद तयार होणार आहे? तर सुमारे 14 कोटी एवढी जनतेची मालमत्तेची अधिकृत नोंद तयार होणार आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. महाराष्ट्र लँड टायटलिंग ॲक्ट करणारं पहिलं राज्य बनणार आहे. आपण लँड टायटलिंग ॲक्टला जमीन मालकी हक्क कायदा पण असा म्हणतो आणि लागू करणारा महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य ठरणार आहे. अंमलबजावणी राज्यात जुलै 2026 पासून या कायद्याची अंमलबजावणी सुरू होईल. निश्चित मालकी सुमारे 14 कोटी जनतेच्या त्यांच्या मालमत्तेच्या अधिकृत आणि कायदेशीर गॅरंटी हक्क मिळेल. जागतिक दर्जा या कायद्यामुळे मालमत्ते ग्लोबली कॅश करता येईल, म्हणजे मालमत्तेचे कार्ड जागतिक स्तरावर व्यवहारासाठी ग्राह्य धरलं जाईल. सुरक्षा डिजिटल नोंदणीमुळे जमिनीचे वाद आणि फसवणुकीचे प्रकार कायमचे थांबतील. आर्थिक लाभ मालमत्तेवर कर्ज मिळवणे आणि खरेदी विक्री व्यवहार करणे अधिक सोपे आणि जलद होईल. तरी अत्यंत महत्त्वाच्या ॲक्ट विद्यार्थी मित्रांनो ना, आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट याला लागू करणारं राज्याचं देशातलं पहिलं राज्य बनणार आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, पुद्दुचेरीचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर ही शपथ विद्यार्थी मित्रांनो एन रंगासामी यांनी घेतलेली आहे. तर पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. पुद्दुचेरीचे नवीन मुख्यमंत्री एन रंगास्वामी मुख्यमंत्री 13 मेला शपथ घेणार आहेत. कितव्यांदा? तर 5व्यांदा विक्रमवाडी. पक्ष आघाडी AINRC NDA आघाडी. 30 पैकी 18 जागावर त्यांनी विजय मिळवला. शपथ नायब राज्यपाल के कैलाशनाथन यांनी ही शपथ देणार आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, आसामचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा कोणी शपथ घेतली? तर ही शपथ हेमंता बिस्वा शर्मा यांनी घेतलेली आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. आसामचे नवीन मुख्यमंत्री नाव हेमंत बिस्वा शर्मा, मुख्यमंत्रीपद आसामच्या. शपथविधी 12 मे 2026 रोजी. कितव्यांदा? तर सलग दुसऱ्यांदा. विक्रम सलग 2दा मुख्यमंत्री होणारे पहिले बगैर काँग्रेसी नेते. पक्ष भाजपा NDA. जागा 126 पैकी 102 जागावर त्यांनी विजय मिळवलेला आहे. शपथ राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी दिली. त्यानंतर पुढला प्रश्न, थलपती विजय यांच्या तामिळग वेन्नी कळढम या पक्षाचे निवडणूक चिन्ह कोणते आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे शिट्टी. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, ICGS अचल हे भारतीय तटरक्षक दलातील जहाज कोणत्या श्रेणीतील आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे आद्यम क्लास फास्ट पेट्रोल वेसल जहाज आहे. तर पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. ICGC म्हणजे इंडियन कोस्ट गार्ड शिप अचल. श्रेणी फास्ट पेट्रोल वेसल जलद गती जहाज. बनावट कोचिन शिपयार्ड लिमिटेडद्वारे. शामिल भारतीय
रक्षक दलात सामील झालेला आहे. वेग ताशी 33 नॉटिकल एवढा वेग आहे. तैनाती किनारपट्टीची सुरक्षा आणि देखरेख करणं. विशेष अत्याधुनिक नेव्हिगेशन आणि कम्युनिकेशन सिस्टमसह सज्ज. त्यानंतर पुढला प्रश्न, गुजरात येथील सोमनाथ मंदिरच्या पुनर्निर्मितीला 11 मे 2026 रोजी किती वर्ष पूर्ण झाले? तर विद्यार्थी मित्रांनो, हे 75 वर्ष पूर्ण झालेले आहे. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. सोमनाथ मंदिर पुनर्निर्मितीला 75 वर्ष. 11 मे 2026 रोजी पुनर्निर्मितीला 75 वर्ष पूर्ण झालेले आहे. इतिहास, 11 मे 1951 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन झालं. महोत्सव, या निमित्तानं सोमनाथ अमृत महोत्सव 2026 साजरा करण्यात आला. एअर शो, भारतीय हवाई दलाचे सूर्यकिरण पथकाने विशेष सादरीकरण केले. प्रकाशन, 75 पूर्तीनिमित्त विशेष स्मारक नाणे आणि टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आले. त्यानंतर पुढला प्रश्न, पहिला भाऊसाहेब चंद्रायण स्मृती पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला? तर हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. पहिला भाऊसाहेब चंद्रायण स्मृती पुरस्कार कोणाला? नितीन गडकरी यांना, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री. पुरस्कार पहिला भाऊसाहेब चंद्रायण स्मृती पुरस्कार 2026, ठिकाण नागपूर इथे. संस्था भाऊसाहेब चंद्रायण स्मृती प्रतिष्ठान. कारण सार्वजनिक सेवा आणि विकासात्मक कामामधील योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर पुढला प्रश्न, 2026 मध्ये आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपचे आयोजन भारतातील कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? तर हा विद्यार्थी मित्रांनो भारताच्या गुजरात राज्यात करण्यात येणार आहे. तर पर्याय क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. 2026च्या आशिया वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप यजमान गुजरात. स्पर्धा आशिया वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026. विशेष, भारतात होणारे पहिले मोठं आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग आयोजन. उद्दिष्ट, 2026च्या आशिया खेळासाठी महत्त्वाची पात्रता फेरी क्वालिफिकेशन राऊंड. ठिकाण गांधीनगर, अहमदाबाद, अवध्या या क्रीडा संकुलात. महत्त्व, भारताच्या स्पोर्ट हब मोहीमला बळकटी देणारा निर्णय. त्यानंतर पुढला प्रश्न, 8 मे 2026 रोजी भारताने कोणत्या प्रगत क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली? तर ती आहे विद्यार्थी मित्रांनो अग्नी. तर पर्याय क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. प्रगत अग्नी क्षेपणास्त्रांची चाचणी 8 मेला झाली. कुठे? अब्दुल कलाम बेट, ओडिसा इथे. कोणी हे बनवलेलं आहे? DRDOनं, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था. तंत्रज्ञान कोणतं आहे? MRV, म्हणजेच एकाच वेळी अनेक लक्ष्यावर ते मार करू शकते. विशेष, शत्रूच्या रडाराला चकवा देण्याची क्षमता. सामर्थ्य, भारताच्या संरक्षण सिद्धतेत मोठी वाढ होणार आहे. मिशन दिव्यास्त्रचा हा एक टप्पा म्हणून आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. ही माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो आपण या आपल्या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे मे मधले महत्त्वाचे दिवस. तर हे दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. चला आता आपण मे महिन्याचे महत्त्वाचे दिवस पाहूया. 1 मेला आंतरराष्ट्रीय कामगार दिन. 3 मेला आंतरराष्ट्रीय बिबट्या दिन. 3 मेला जागतिक पत्रकार स्वतंत्रता दिन. 4 मेला आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिवस. 4 मेला कोळसा खाण कामगार दिन. 5 मेला जागतिक हात स्वच्छता दिन. 5 मेला जागतिक हास्य दिन. 6 मेला जागतिक अस्थमा दिन, मे महिन्याचा पहिला मंगळवार. 8 मेला जागतिक थॅलेसेमिया दिन. 10 मेला जागतिक स्थलांतरण पक्षी दिन. 11 मेला आंतरराष्ट्रीय मातृ दिन. 11 मेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन. 12 मेला आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन, फ्लोरन्स नाइटिंगेल यांच्या जयंतीनिमित्त. 12 मेला आंतरराष्ट्रीय वनस्पती आरोग्य दिन. 15 मेला आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन. 16 मेला राष्ट्रीय डेंग्यू दिन. 17 मेला जागतिक उच्च रक्तदाब दिन. 17 मेला जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन. 18 मेला आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन. 18 मेला जागतिक एड्स लस दिन. 20 मेला जागतिक मधमाशी दिन. 21 मेला राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन. 21 मेला संवाद आणि विकासासाठी सांस्कृतिक विविधता दिन.
त्यानंतर 22 मेला आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन, 23 मेला जागतिक कासव दिन, 25 मेला जागतिक थायरॉईड दिन, 28 मेला आंतरराष्ट्रीय महिला आरोग्यासाठी कृती दिन आणि 28 मेला जागतिक भूक दिन आणि 28 मेला जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन, 29 मेला आंतरराष्ट्रीय एव्हरेस्ट दिन आणि 29 मेला आंतरराष्ट्रीय शांती रक्षक दिन, 30 मेला आंतरराष्ट्रीय बटाटा दिन आणि 31 मेला जागतिक तंबाखू निषेध दिन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे मे महिन्याचे अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आता एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी असतो. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? तर ऑप्शन तुमच्या समोर आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर या ऑप्शनमधून अचूक उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. चुकला तरी काय हरकत नाही, येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती पाहणारच आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे डेली करंट अफेअर्सची सिरीज घेत आहोत, हे तुम्हाला कशी वाटत नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.